नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला आणि या पुरस्कार सोहळ्याला उष्माघाताचं ग्रहण लागलं. 11 जणांचा बळी उष्माघाताने गेला आणि आत्ताचं टेम्परेचर जर पाहिलं, उन्हाचा तडाखा वाढतोय आणि उष्माघाताचे बळी जाणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढतीये. पण उष्माघात नेमका का होतो आणि अशा काळात काय काळजी घेतली पाहिजे हे समजून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि हेच आपण जाणून घेणार आहोत. आणि माझ्यासोबत आहेत सुप्रसिद्ध डॉक्टर अविनाश भोंडवे. नमस्कार सर. सर, उष्माघात नेमका का होतो? म्हणजे उष्माघाताच्या बळी जाणाऱ्यांची संख्या वाढतीये, पण त्याचं कारण काय? उष्माघात म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या शरीरक्रियेची थोडीफार माहिती घ्यावी लागेल. आपल्या शरीराचं जे नॉर्मल किंवा सर्वसाधारण तापमान असतं ते साधारणतः 37 अंश सेंटीग्रेड असतं आणि हेच कायम राहिलं तर आपल्या शरीरातल्या ज्या अंतर्गत क्रिया असतात म्हणजे शरीरातलं रक्ताभिसरण किंवा वेगवेगळ्या प्रकारची जे काही एन्झाईम्स किंवा जी काही पाचक रस असतात, त्याचप्रमाणे मेंदूचे मज्जातंतूंचे जे संकेत असतात, मूत्रपिंडाची कार्य, अनेक हॉर्मोन्सची कार्य ही व्यवस्थित होत असतात. याच्यापेक्षा जर टेम्परेचर वाढलं किंवा खूप कमी झालं तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टींना बाधा येते. ज्या वेळेला आपण उन्हामध्ये उभं राहतो किंवा उन्हामध्ये असतो, वातावरणाचं तापमान वाढतं, त्यावेळेला साहजिकच आपल्या शरीराचं तापमान वाढत जातं. आत्ता तुम्ही जर पाहिलं तर सध्या महाराष्ट्रामध्ये 40 ते 44 अंशापर्यंत बाहेरचं तापमान वाढलेलं आहे. आणि अशा वेळेला उन्हात हिंडल्यानंतर आपल्या शरीराचंही तापमान वाढायला लागतं आणि त्याच्यामुळे ह्या ज्या अंतर्गत क्रिया आहेत यांना बाधा यायला लागते. मग त्यावेळेला मग शरीरामध्ये मेंदूमध्ये एक तापमान नियंत्रण केंद्र असतं आणि ते असं कार्य करतं की आपल्या शरीराच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या सगळ्या आपोआप प्रसरण पावतात. आपल्या शरीरामध्ये जे काही पाणी असतं, रक्तामध्ये असतं किंवा इतर पेशींमध्ये असतं, ते पाणी वापरून आपल्या शरीरामध्ये घाम तयार होतो आणि घाम यायला लागतो आणि आपलं शरीर थंड व्हायला लागतं किंवा जे तापलेलं तापमान आहे किंवा शरीर आहे ते पुन्हा एकदा 37 अंशाच्या आसपास यायला लागतं. पण हे करताना जर पाणी कमी पडलं आणि सततच असं तापमान वाढत राहिलं, सतत आपण ह्या उन्हामध्ये राहिलो किंवा तापमानामध्ये राहिलो, तर हे पाणी कमी होऊन जातं आणि साहजिकच त्या व्यक्तीचं जे अ, उच्च रक्तदाब जो असतो तो कमी कमी होत जातो. त्याला भोवळ यायला लागते. मेंदूकडं जाणारं, त्याच्या हृदयाकडं जाणारं, फुफ्फुसांकडं जाणारं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूत्रपिंडाकडं जाणारं जे रक्तप्रवाह असतो तो कमी होतो आणि त्या माणसाला त्रास सुरू होतात. मग ह्याच्यामध्ये साहजिकच त्याला गरगरणं, चक्कर येणं, संभ्रम निर्माण होणं, डोळ्यापुढं अंधारी येणं आणि काही लक्षणंही दिसतात की ज्यामध्ये त्याला लघवी कमी व्हायला लागते, लघवी पिवळी व्हायला लागते किंवा लालही होते, लघवीला जळजळ आगाग होते, प्रचंड त्याला तोंडाला तहान लागते आणि त्याला जे काही आपलं नेहमीचं जे वागणं असतं ते त्याचे संदर्भ लागत नाही. अशा प्रकारे तो भ्रमिष्ठासारखं त्याला थोडंफार वाटतं आणि काही काळाने ती पाणी खूप कमी पडलं की तो माणूस बेशुद्ध पडतो. मेंदूला रक्तपुरवठा कमी झाला की मग साहजिकच त्याला झटके येतात. ही व्यक्ती याही पुढं आपण जर काळजी घेतली नाही तर कोमामध्ये जाते आणि दगावू शकते. असा एकूण हा सगळा उष्माघाताचा प्रकार असतो. उष्माघाताचा त्रास जास्त करून कोणाला होतो? आपण जर पाहिलं तर जे आपल्या मानवी जीवनातले जे एक्स्ट्रीम एंड्स आहेत त्यामध्ये म्हणजे जे अतिवृद्ध नागरिक आहेत, 70 वर्षाच्या पेक्षा जास्ती मोठे जे काही स्त्री पुरुष आहेत किंवा जी लहान मुलं आहेत 1 वर्षापेक्षा लहान आहेत, अशांमध्ये हे त्रास जास्ती होतात. अशांमध्ये हे रक्तातलं पाणी कमी होणं म्हणजे ज्याला आपण डिहायड्रेशन किंवा निर्जलीकरण म्हणतो, हे फार वेगाने होतं आणि त्यांना निश्चितच याचा जास्ती त्रास होतो आणि त्यामुळं यांना या गोष्टींपासून आपल्याला निश्चितच जपावं लागतं. आपलं शरीर कुठलाही आजार होत असताना संकेत देत असतं. तशी कोणती लक्षणं दिसली तर डॉक्टरांकडे तात्काळ जाणं गरजेचं आहे? एक लक्षात घ्या की आपण उन्हामध्ये असताना किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला तोंडाला कोरड पडायला लागली, हे सर्वात प्रथम आपल्या शरीरातलं पाणी कमी झाल्याचं लक्षण असतं आणि ही कोरड इतकी जास्ती वाढली की तुम्हाला बोलता येणं कठीण झालं आहे. त्यानंतर आपल्याला जे काही लघवी होते ती लघवी खूप पिवळी किंवा लालसर व्हायला लागली, अतिशय आगाग व्हायला लागली, तर ही डिहायड्रेशनची लक्षणं. आणि आपण साधं पाणी पिऊनसुद्धा जर हे कमी नाही झालं तर हे डिहायड्रेशन खूप जास्ती आहे
असं लक्षात घ्यावं आणि त्वरित डॉक्टरांना दाखवावं. जर आवश्यक असेल तर काही तोंडानी औषध किंवा क्षार, ज्याला ओरल रिहायड्रेशन सोल्युशन किंवा ORS म्हणतात, ह्यांनीसुद्धा बरं वाटू शकतं. पण खूप जास्ती असेल तर अशा व्यक्तीला आपल्याला इस्पितळात ॲडमिट करून त्याला सलाईन द्यावं लागतं. वेळप्रसंगी ऑक्सिजन लावावा लागतो किंवा काही रक्तदाब वाढण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी औषधं सलाईनमधून द्यावी लागतात. प्रत्येक गोष्टीचा संबंध शेवटी आहाराशी येतो, तसं उन्हाळ्यात काय आहार घेतला पाहिजे? यामध्ये जर आपण पाहिलं तर उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराचं तापमान नीट राहावं यासाठी पाण्याची गरज असते. साधारणतः एरवी आपल्याला पाण्याची, ज्या ॲडल्ट किंवा प्रौढांना पाण्याची जी गरज असते ती 2 ते 3 लिटर असते. उन्हाळ्यामध्ये हे पाणी थोडं जास्ती स्वरूपात लागतं. म्हणजे साधारणतः एखादा लिटर म्हणजे 4 लिटरपर्यंत लागू शकतं. त्याचबरोबर ते नुसतं पाणीच नव्हे तर त्याबरोबर काही क्षारही आपल्या शरीरात जावे लागतात, कारण घामामधून क्षारही शरीरातले बाहेर पडत असतात. तर त्यासाठी साधं पाणी, त्यानंतर लिंबू सरबत, वेगवेगळ्या फळांचे रस किंवा आपल्याकडं जे महाराष्ट्रात आपण घेतो कोकम सरबत किंवा अ, पन्ह, त्याचप्रमाणे काही इतर फळांचे रस हे आपण नक्की घेऊ शकतो. ताक, लस्सी या गोष्टीसुद्धा निश्चितच उपयोगी पडतात. तर अशा प्रकारे एकूण 4-1 लिटर द्रवपदार्थ दिवसातून थोड्या थोड्या अंतराने सतत जायला पाहिजे. हे एकदम 4 लिटर एका वेळेला पिऊन चालणार नाही. तर या पद्धतीने हे केलं तर शरीरातला पाण्याचा पुरवठा नक्की कायम राहतो आणि हे त्रास होण्याचं आपल्याला अ, हा त्रास कमी होतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सगळ्यांनाच फक्त तोंडाला कोरड पडते किंवा अ, अ, लघवी कमी होते एवढंच होत नाही, तर अनेकांना पायाला क्रॅम्प्स यायला लागतात, ज्याला आपण अ, वात येणं म्हणतात लोक. अशा प्रकारे पायाचे स्नायू एकदम आकसल्यासारखे किंवा अतिशय वेदनादायक होतात आणि चालता येणंसुद्धा कठीण होतं. हा सुद्धा एक डिहायड्रेशनचा किंवा उष्माघाताची सुरुवात होते. त्याच्यामुळे हे क्षार कमी पडल्यावर होत असतं, तेव्हा क्षारही आपल्याला या पद्धतीने घ्यावे लागतात. उष्माघात हा आधीपासूनच होता, पण आता गेल्या काही वर्षांपासून हे प्रमाण वाढले, तर त्याचं कारण काय आणि त्याच्यावर उपाय काय आहेत? आपण जर पाहिलं तर आता गेले काही वर्ष ग्लोबल वॉर्मिंग जे होतं आहे त्यामुळं दिवसेंदिवस वातावरणाचं जे तापमान आहे, उच्च तापमान आहे, हे नक्कीच वाढत चाललं आहे. किमान तापमानही वाढत कमी कमी होत चाललं आहे. तर हा सगळा जो परिणाम आहे हा ग्लोबल वॉर्मिंगचा आहे आणि त्यामुळं पर्यावरणाची काळजी घेणं हा सर्वात मूलभूत अ, गरज आहे. कारण आपल्याला माहिती आहे की जे रस्त्यावर किंवा ठिकठिकाणी जी झाडी असतात, ती मोठी झाडं असतात, त्यांची जी सावली असते त्यात गेले की आपल्याला नक्कीच कमी वाटतं. ह्या झाडांमुळं अ, थोडीशी शीतलता निर्माण होते आणि पर्यावरणाचं रक्षण होतं, ही उष्णता कमी होऊ शकते. तर या गोष्टीसाठी आपल्याला म्हणजे मोठ्या प्रमाणावर आपण सामाजिक पातळीवर म्हणलात तर झाडं किंवा वनराजीचं संरक्षण केलं पाहिजे. पण त्याचबरोबर दुसरी काही गोष्टी आपल्याला यामध्ये, त्यामुळे ते वाढत चाललेलं आहे. पण आपल्याला स्वतः जर काळजी घ्यायची झाली, तर दुसरं एक असं आहे की आत्ताच्या जीवनशैलीमध्ये की कित्येक गोष्टी आपण असं बघतो की या उन्हाळ्यामध्ये, उन्हाळा असो, थंडी असो, लोक खूप तंग कपडे, विशेषतः जीन्स किंवा असं तरुण वर्ग घालत असो, तंग कपडे किंवा डार्क कपडे म्हणजे डार्क टी-शर्ट वगैरे अशा पद्धतीचे लोक वापरतात. तर ते करू नये. ह्या उष्माघात आपल्याला होऊ नये किंवा जास्ती घाम जाऊन आपल्याला त्रास होऊ नये यासाठी अ, घट्ट कपडे वापरू नयेत. सैल कपडे वापरावे जिथं हवा खेळकर राहते अशी, आणि सौम्य रंगाचे किंवा पांढरे कपडे वापरावेत. दुसरं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोक्यावर टोपी असावी. पूर्वी आपल्याकडं आपण पाहिलं तर डोक्यावर टोपी घालणं किंवा फेटे मुंडासे घालणं जे होतं हे भारतातल्या उष्णकटिबंधामध्ये आवश्यकच असतं. पण आता आपण हे कमी केलेलं आहे. पण उन्हामध्ये जायचं असेल तर नक्कीच टोपी पाहिजे. त्यातही जी हॅट स्वरूपात असते की जी पूर्ण चारी बाजूनी आपलं डोकं अ, हे पूर्ण झाकू शकते, अशा प्रकारचं हे पाहिजे. काही ठिकाणी डोक्याला मुंडासं किंवा एक काही कापड बांधतात, मुली स्कार्फ बांधतात, ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. तर ते असावं. डोळ्याला गॉगल असावा, कारण ह्या उन्हाचा डोळ्यांनाही त्रास होतो. डोळ्यांची आगाग होणं, डोळे कोरडे पडणं किंवा इतरही त्रास होऊ शकतात. तर डोळ्यांवर गॉगल पाहिजे, कपडे हे पाहिजेत आणि गरज असेल तरच तुम्ही उन्हामध्ये जायला पाहिजे. आपण पाहतो की या दिवसांमध्ये, उन्हाळ्यामध्ये तापमान वाढत असतं, त्याचबरोबर शाळांच्या परीक्षा संपल्यामुळं सुट्ट्या असतात. त्यामुळं आपण अनेकदा पाहतो की अनेक ठिकाणची मुलं ही दुपारच्या वेळात अ, मैदानामध्ये क्रिकेट म्हणा, फुटबॉल म्हणा, अशा प्रकारचे मैदानी खेळ खेळत असतात की ज्यामध्ये त्यांच्या शरीराला जास्ती व्यायाम होतो आणि घाम जास्ती येतो. अशा मुलांना नक्कीच ह्या उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर
शहरामध्ये असेही काही व्यवसाय असतात, की उदाहरणार्थ ज्यांना मार्केटिंग काम करणारे आहेत किंवा जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत सेल्समन्स असतात, पत्रकार असतात किंवा असे इव्हन डॉक्टर्ससुद्धा असतात, की ज्यांना बाहेर हे जावं लागतं. अशा पद्धतीच्या व्यक्तींना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. आपल्या ग्रामीण भागात जर पाहिलं किंवा इतर ह्याच्यामध्ये पाहिलं तर रस्त्यावर काम करणारे मजूर, कारण या उन्हाळ्यामध्ये रस्त्याची कामं किंवा अनेक ठिकाणी आपण आता पाहतो की अनेक शहरांमध्ये मेट्रोची कामं चालू आहेत. तर ह्या रस्त्यावर किंवा उघड्यावर काम करणाऱ्या मजुरांना नक्कीच याचा त्रास होतो. अनेक ठिकाणी आता उन्हाळ्यामध्ये शेताची काही मशागतीची कामं असतात. त्यामुळं ते नांगरण करणं किंवा नांगरट करणं किंवा इतर गोष्टी ह्या चालू असतात. तर त्यामुळंही ह्या शेतमजुरांनाही नक्कीच त्रास होऊ शकतो. तर ह्या सगळ्या व्यक्तींनी ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आणि साहजिकच सरकारी स्तरावर असो किंवा कुठल्या काही ठिकाणी मोठे कार्यक्रम घेऊ नयेत. आपण पाहिलं तर काही क्रिकेटच्या किंवा काही स्पर्धांच्या मॅचेसही चालू असतात, की ज्या दिवसा उन्हामध्ये घेतल्या जातात. त्याचा खेळाडूंनाही त्रास होतो आणि प्रेक्षकांनाही त्रास होतो. तर भारतातल्या उष्णकटिबंधातल्या देशात ह्या गोष्टी नक्कीच आपल्याला बदलायची वेळ आता आलेली आहे. तुम्ही खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं, की पर्यावरणाचा सुद्धा याच्याशी संबंध आहे आणि थँक यू सो मच. तुम्ही खूप चांगल्या गोष्टी किंवा काय उपाययोजना आहेत ते सांगितलं. म्हणजे याच उन्हाच्या तडाख्यापासून आपल्याला वाचायचं असेल, उष्माघातापासून आपल्याला वाचायचं असेल, तर आहार-विहारात काही बेसिक बदल करणं आपल्याला आत्ता गरजेचं आहे. संकेत देशपांडेसह बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी, पुणे.